आमच्या मंग्याला तुमची मुलगी बघितल्या बघितल्या लगेच एका झटक्यात आवडली बघा. जेव्हापासून त्याला छपरासीची नोकरी लागली आहे ना सरकारी, तेव्हापासून पोरीच्या रांगा दाराच्या बाहेर मावना झाल्या. हां, हे घ्या चहा प्या. द्या. अहो प्या की चहा. बरोबर पिते. बाई, ही कोणाची लहान पोरगी? इकडे बाळा, हे घे 10 रुपये. जा 10 रुपयाचे बिस्किट घेऊन ये. हे घे. अहो हिलाच तर तुम्ही बघायला आलाय. बरं बरं बरं. आमच्या मंग्यानी 100 पोरी बघितल्या, पण तुमची पोरगी एका नजरेत त्याला पसंत आली. बघितल्या बघितल्या लगेच पसंत. पासच केलं ना. हां, म्हणून तर आम्ही आलोय. पोरांची पसंती आपली पसंत. बरं, हुंडा किती घेणार आता तुम्ही? अहो, हुंड्याचं नाव काढून आम्हाला का लाजवायला लागले? आमच्याकडे जळी नाही इतकी इस्टेट आहे, आणि आम्हाला कशाला तुमचा हुंडा पाहिजे? पण आता बघाच, आता माझ्या मंग्याला सरकारी नोकरी आहे, तर तुम्हाला काय द्यायचं तर ते द्या. माझं काही जबरदस्ती नाही बापानं. हां, आम्हाला काही हाव नाही पैशाची. आम्ही तुमची पोरगी बघूनच तुम्हाला पसंत करून टाकली, खानदानच अख्खं. हां, तर तसं तर स्विफ्ट डिझायर पुण्याची देत होती, पुण्याची जी बघितली होती ती. पण आम्हाला थार पाहिजे होती. म्हणजे आम्ही थार नाही म्हटलं, म्हटलं आम्हाला माणुसकी पाहिजे. आणि आम्हाला पोरगी आमच्या पोराला पसंत पडली तर आम्ही सगळं करणार. आम्ही काय पैशाची लालची नाही, पण तरी पण तुमची शेती आहे, हे आहे ते, तर त्या हिशोबात तुम्ही काय देताय ते द्या. थार नाही दिली तर द्या आपली. जसं तुमचं गावात नाव आहे, तुमची एवढी शेती आहे, तसं तर तुम्ही फॉर्च्युनर द्यायला पाहिजे होती. नाही नाही, तुम्ही तेवढं स्विफ्टच बघा. तुम्ही असं समजू नका की आम्ही हुंड्यासाठी लग्न करायला म्हणून. तुमची पोरगी आम्हाला एका नजरेतच आवडली, म्हणून तर आम्ही चालत तुमच्या घरी आलोय. ते पाहुणे सांगत होते ना, सोरीक जोडणारे, की तुम्ही होणाऱ्या जावयाला हुंडा 20 लाख रुपये देणारा, एक गाडी देणार, बंगला देणार. म्हणून आम्ही काय नाही आलो. आम्ही आमच्या मनाने आलो. आम्ही माणुसकी बघून आलो. बाकी मर्जी. कारण का माझ्या पोराला सरकारी नोकरी आहे ना चपराशीची. तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. मी काय अडवणार कोण आहे? तुम्ही तर लई कमी ह्याच्यात आम्ही तुम्हाला पसंत केले. माझ्या बहिणीच्या पोराला चपराशीचीच नोकरी लागली गेल्या वर्षी. 40 लाख रुपये हुंडा दिला पाहुण्यांनी. 40 लाख रुपये. आम्ही तर 20 लाखात तयारच झालो. आणि हां, आजकालच्या पोरींना कसं भांडी घासताना त्यांची नखं खराब होतात, नखं तुटतात ना. मग तेवढं तुम्ही जरा भांडी घासायचं मशीन बघा. आम्हाला काय नको, तुमच्या पोरीसाठीच बघा. आम्हाला कशाला पाहिजे? आम्हाला तर काही नको आहे बाबा. तुम्ही तुमच्या मुलीसाठी काय देणार असेल ते द्या. आम्ही अजिबात लालची नाही. आम्हाला फक्त तुमची मुलगी बघितल्या बघितल्या पसंत पडली म्हणून आम्ही इथं आलो आहे. आता तुमच्या पोरीला सोफा द्यायचा, बेड द्यायचा का नाही द्यायचं तर तुमचं आहे. तुम्ही जर तिला भारीच्या सोफा आणि गादी दिली तर ती मस्तपैकी दिवसभर लोळत पडेल. AC दिली तर थंड थंड गार वारं घेईल ना दिवसभर. आणि जर का गाडी दिली तिला कव्वा पाहिजे तेव्हा ती बाहेर येईल बघा. हां, नाहीतर काय, आम्हाला काय नको. आम्हाला काय घेणं देणं नाही त्या वस्तूशी. हां, मुलांना तर छपरासीची नोकरी आहे आणि तुमची तर नोकरी असे चालल्यात. उठा पहिला बाहेर निघा, पटकन बाहेर निघा. अहो ऐका की, उठा उठा. एक सायकल तर द्या. सायकल तर द्या. सायकल चालेल. बरं बरं बरं, जातो आम्ही. हाकलू नका आम्हाला, जातो.